ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। त्रिभाषा धोरणाविरोधात राजकारण तापलेलं असताना या विरोधात मुंबईतही आंदोलन सुरू करण्यात आलं। मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीच्या वतीनं आझाद मैदानात हे धरणं आंदोलन सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। त्रिभाषा सूत्राबाबत डॉक्टर नरेंद्र जाधव यांची विशेष समिती नेमण्यात आल्यानं सरकारच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करण्यात येते। त्यामुळे या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येते। हे सरकारने 16 एप्रिल आणि 17 जूनचे जे 2 शासन निर्णय रद्द केले, पण ते रद्द झाल्यानंतर लगेच नरेंद्र जाधव यांची समिती नेमली। त्याला विरोध करणं ही एक पहिलं काम आहे। त्यामुळे नरेंद्र जाधवांनी मुळामध्ये या समितीचं अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं, कारण बालशिक्षण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय नाहीये। भाषासक्ती हा एक भाग झाला, पण शालेय शिक्षण आता इतकं डबघाईला आलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळा अशा आहेत की ज्यांना स्वच्छतागृहच नाहीये, जिथे पाण्याचा एक थेंबही नाही आहे, किंवा ज्या इमारती आहेत त्या पडल्या आहेत, किंवा शिक्षक नाही आहेत, पुरेसे शिक्षक नाही आहेत, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा सुरू आहेत। तर असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या पातळीवरचे आहेत। जिल्हा पातळीवरती आपल्याला ते प्रश्न कळू शकतात। त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर अशा पद्धतीची परिषद आयोजित करून त्या लोकांना जोडून घेणं या आंदोलनाला ही आता आमची प्राथमिकता आहे।